नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या आज आपण पेपर 1ची NCSMची जी सिलेबस ब्लूप्रिंट आहे किंवा सिलेबस कॉपी आहे त्याचा आपण आज डिटेल ॲनालिसिस करणार आहे. डिटेल ॲनालिसिस म्हणजे काय तर ते आपण पाहणार आहे इथे की तुम्ही अभ्यास करत असताना ती कशी समजली पाहिजे किंवा कशी बघितली पाहिजे, कोणत्या दृष्टिकोनातून ती बघितली पाहिजे. तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण NCSMचा म्हणजे MUHSचा पेपर युनिव्हर्सिटीचा जो पेपर असतो तो खूप NCSMच्या सिलेबस कॉपी बेस्ड असतो. म्हणजे त्यांनी जसे क्वेश्चन सांगितलेत, ज्या प्रकारचे क्वेश्चन सांगितलेत तर त्याच प्रकारे क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा येतात. त्यामुळे सिलेबस कॉपी समजणं आधी खूप इम्पॉर्टंट आहे आणि नंतर तुमचा अभ्यास देखील खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुमच्याकडे जर सगळ्या विषयांच्या सिलेबस कॉपी असतील तर वेल अँड गुड, नसतील तर तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला तिथे सिलेबस कॉपी मिळून जातील. तर जेव्हा तुम्ही पदार्थ विज्ञानची सिलेबस कॉपी ओपन करता तेव्हा तुम्हाला हे पहिलं पेज दिसतं. ही ऑफिशियल NCSMची सिलेबस कॉपी आहे. त्याच्यावर तुमचा सब्जेक्ट कोड असतो, विषयाचं नाव असतं, NCSMचा लोगो असतो. तर हे तुमचं पहिलं पेज असतं. PDF खाली जसं जसं तुम्ही स्क्रोल कराल तसं सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. इथून पुढे जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपी बघाल तेव्हा त्या अँगलनी बघा. त्यानंतर जेव्हा खाली स्क्रोल करता तेव्हा दुसरं पेज असतं तुमचं की म्हणजे तुमचा जो विषय आहे, समजा आता आपण पदार्थ विज्ञानची बघतोय तर त्याचे किती पेपर आहेत, किती लेक्चर आवर आहेत, नॉन लेक्चर आवर किती आहेत. तर इथे आपल्याला गरजेचं काय आहे की पदार्थ विज्ञानचे 2 पेपर असतात, 2 थेअरी पेपर असतात, पेपर 1 पेपर 2, प्रत्येकी 100 मार्काचे, असे 200 मार्काची थेअरी आणि प्रॅक्टिकल कंपोनंट 200 मार्काचे. असं तुम्हाला BMS फर्स्ट इयरला टोटल पदार्थ विज्ञानला 400 मार्क आहेत युनिव्हर्सिटीसाठी. तर हे एक क्लिअर आयडिया ठेवा की 2 पेपर आहेत 100 मार्काचे, प्रत्येक पेपरमध्ये 50 मार्कांचं सेपरेट इंडिव्हिज्युअल पासिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज तुम्हाला दिसेल इंडेक्सचं. तर इंडेक्सचं पेज का महत्त्वाचं आहे या सिलेबस कॉपीमध्ये, तर जो एखादा पॉईंट जर तुम्हाला डायरेक्ट बघायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन पेज नंबर वाईज बघू शकता. त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 वेगवेगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर असे खूप टेबल दिलेले आहेत सिलेबस कॉपीमध्ये जे खूप उपयोगी आहेत तुम्हाला एक पेपरचा अंदाज किंवा ब्लूप्रिंट काढण्यासाठी म्हणा. म्हणजे तुम्ही जर ही व्यवस्थित मास्टर केली सिलेबस कॉपी तर काही जण क्वेश्चनसुद्धा सांगू शकतील की युनिव्हर्सिटीमध्ये काय येतात. त्यासाठी सिलेबस कॉपी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1ची जी ब्लूप्रिंट आहे म्हणजे एक्झॅक्ट पेपर कसा येतो ते तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरू करूयात. पदार्थ विज्ञान पेपर 1 त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे 2 टॉपिक आहेत, आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ दर्शन निरूपण. तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही मिळून 25 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. आता त्यामध्ये प्रत्येकामध्ये खूप सारे पॉईंट्स येतात. असं नाही की हे 2च पॉईंट आहेत त्यांना 25 मार्क आहे. नाहीतर काहींना वाटेल झालं बुकमधनं एवढं बघितलं, तसं नसतं. सिलेबस कॉपीचा अभ्यास करणे म्हणजे काय, जे मस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो पॉईंट आहेत ते व्यवस्थित आधी सॉर्ट करणे, मग मस्ट टू नोच्या पॉईंटवर जास्त लक्ष देणे, त्याच्या व्यवस्थित नोट्स काढणे, त्यानंतर डिझायर टू नोचे पॉईंट 1-2दा वाचणे आणि नाईस टू नो फक्त एकदा बघून घेणे. कारण ते पेपरमध्ये तुम्हाला SAQ आणि LAQला विचारत नाहीत, ते MCQला विचारतात. तर त्या दृष्टीने अभ्यास करायचा. मस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो. तर या व्हिडिओमध्ये काय आपण तो मस्ट टू नो आणि डिझायर टू नोचा चार्ट बघणार नाही आहे. तो तुम्ही स्वतःच्या PDF किंवा जर तुमच्याकडे प्रिंट असेल तर त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या. आणि स्टडी करत असताना जो टॉपिक तुम्ही आज स्टडी करणार आहे, समजा तुम्ही आज पदार्थ किंवा आयुर्वेद निरूपण बघणार आहे तर त्याच्यामध्ये जे मस्ट टू नोचे पॉईंट आहेत ते आपले झालेत का, त्याच्या नोट झाल्यात का ते एकदा चेक करत चला. कारण NCSMचा पेपर हा मस्ट टू नोवरून जास्त विचारतात. त्यामुळे एखादा जरी पॉईंट मिस झाला तर ते तुमचं पेपरमध्ये नुकसान होऊ शकतं. त्यानंतर द्रव्य विज्ञानियम, गुणविज्ञानियम आणि कर्मविज्ञानियम हे 3 पॉईंट्स मिळून तुम्हाला 48 मार्कांचं वेटेज दिलं आहे. 48 मार्क म्हणजे तुमचा निम्मा पेपर पदार्थ पेपर 1 हा 3 टॉपिक्सवर आहे. द्रव्य विज्ञानियम, त्यानंतर गुणविज्ञानियम आणि कर्मविज्ञानियम. तर 48 मार्क म्हणजे निम्मा पेपर. जास्तीत जास्त पासिंग तुम्ही ह्यातून करू शकता. त्यामुळे लक्षपूर्वक हे तिन्ही टॉपिक व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करा. काही ताण घेऊ नका. पेपर 1 पदार्थ विज्ञानचा पेपर 1मध्ये आपल्याला हे 3 टॉपिक्स खूप डिटेलमध्ये करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. असं नाही की मी सगळंच वाचेल, त्यातसुद्धा जे मेन पॉईंट्स आहेत किंवा जे प्रिव्हियस इयरला पडलेले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये हळूहळू पुढे सांगणारच आहे. त्याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवर हळूहळू येत राहतील की कोणते क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे, कोणते युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जाऊ शकतात, एक्सपेक्टेड आहेत किंवा मग PYQs किंवा रिपीटेड क्वेश्चन्स, ते सुद्धा व्हिडिओ हळूहळू चॅनलवर येत राहतील. पण तुम्ही आधी सर्व टॉपिकच्या नोट्स तयार ठेवा, ते वाचत चला, ते तुम्हाला उपयोगी पडेल. त्यानंतर नेक्स्ट सामान्य विज्ञानियम, विशेष विज्ञानियम, त्यानंतर समवाय विज्ञानियम आणि अभाव विज्ञानियम हे 4 टॉपिक्स मिळून तुम्हाला 27 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजे पहिलं आपण पहिले 2 टॉपिक पाहिले, त्याच्यानंतर 3 टॉपिक होते आणि आता 4 टॉपिक एकत्रित करून 27 मार्कांचं वेटेज आहे. तर सिलेबस कॉपी वाचत असताना कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे ते सुद्धा कन्सिडर करत जावा. तर अशा प्रकारे आपले पदार्थ विज्ञान पेपर 1चे 100 मार्क डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर आता आपण पाहिलं की कोणत्या टॉपिकचं मार्कांचा वेटेज कसं आहे. आता आपण पुढे पेपर संबंधित किंवा युनिव्हर्सिटी पेपर संबंधित डिटेल्स पाहूयात. तर जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की पदार्थ विज्ञान पेपर 1 हा 100 मार्कांचा पेपर असतो, थेअरी पेपर असतो. त्याच्यासाठी तुम्हाला 3 तास हा वेळ दिला जातो. त्यामध्ये सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे कंपल्सरी असतं, कोणताही तिथे ऑप्शन नसतो.
त्यानंतर त्यामध्ये 20 MCQ असतात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते 20 मार्काचे. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स 8 असतात प्रत्येकी 5 मार्काचे म्हणजे 40 मार्क आणि लॉंग आन्सर क्वेश्चन 4 असतात प्रत्येकी 10 मार्क म्हणजे 40 मार्क. असं करून तुमचा पेपर 1 हा 100 मार्कांचा थेअरी पेपर असतो. त्यामध्ये आता नवीन रूलनुसार युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम जेव्हा असते तेव्हा तुम्हाला MCQ हे शेवटच्या अर्ध्या तासात दिले जातात. त्यामुळे आधी काय होत होतं की MCQ सुरुवातीला द्यायचे, मग नंतर SAQ आणि LAQ आम्ही लिहायचो. पण आता काय केलेलं आहे की आधी तुम्हाला SAQ LAQचे पेपर दिले जातात, त्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला MCQचा पेपर दिला जातो. त्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेबस कॉपी आणखीन खाली स्क्रोल करता तेव्हा तुम्हाला 6F नावाचा एक टेबल दिसेल. त्यामध्ये काय दिलेलं आहे तर आता जे आपण पाहिलं तेच दिलं आहे की कोणत्या टॉपिकला किती मार्कांचं वेटेज आहे, प्लस त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर MCQ SAQ LAQ येणार नाही येणार ते सुद्धा दिलेलं आहे. आता इथे बघा जे पहिले 7 टॉपिक आहेत त्या सर्वांवर MCQ SAQ LAQ तिन्ही पण प्रकारचे प्रश्न येणार आहेत. फक्त समवाय आणि अभाव ह्याच्यावर तुम्हाला LAQ विचारला जाणार नाही. तर इथे क्लिअर दिलं आहे की समवाय आणि अभावावर LAQ येणार नाही म्हणजे LAQ त्यावर येणार नाही, त्यावर SAQ येऊ शकतो. त्यानंतर सिलेबस कॉपीमध्ये शेवटी एक टेबल दिलेला असतो 6G नावाचा. त्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल क्वेश्चन पेपरची ब्लूप्रिंट थोडक्यात तुम्हाला पेपरच दिलेला असतो. फक्त एवढंच की ते कोणते प्रश्न हे डायरेक्ट तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये कळतं, पण बऱ्यापैकी त्या गोष्टी क्लिअर असतात की कोणत्या टॉपिकमधून कोणता प्रश्न येईल. त्यासाठी सांगतोय मी तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार अभ्यास करा. व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला, सिलेबस कॉपी स्टडी केली तर तुम्हाला पेपरमध्ये कोणतंच टेन्शन येणार नाही. तुम्ही व्यवस्थित पेपर सोडवून पास देखील व्हाल. तर इथे एवढं सुद्धा दिलेलं आहे की 20 MCQ कोणकोणत्या टॉपिकवर येणार आहेत. तर MCQ जास्त आपल्याला उपयोगी पडणार नाही आहे, कारण MCQसाठी तुम्ही थोडी ना की एक MCQ ह्या टॉपिकवर येणार आहे तर मी इथून वाचेल, तसं करत नाही आपण. MCQसाठी आपण सर्व टॉपिक्स वाचणं गरजेचं असतं आणि तो एक नॉर्मल रूल आहे. तर त्यासाठी MCQचा जास्त फायदा इथे होत नाही, परंतु SAQ आणि LAQचा खूप फायदा होतो की त्यांनी जे टॉपिक दिलेत आणि त्याच्यावर SAQ LAQ येणार ह्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. तर SAQ आणि LAQ पाहूयात. त्यामध्ये 7 SAQ हे मस्ट टू नोच्या टॉपिकवर असतात आणि एक डिझायर टू नोवर असतो आणि नाईस टू नोवर कोणताही शॉर्ट आन्सर क्वेश्चन नसतो. तर इथे तुम्हाला दिलेलं आहे. आता इथे टॉपिक नंबर वगैरे दिलं आहे, तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी तुम्हाला साईडला डायरेक्ट ते टॉपिक्स दाखवतो, जेणेकरून आपल्याला इथे समजेल की कोणत्या टॉपिकवर SAQ येणार आहे LAQ येणार आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल बाजूला टॉपिकची लिस्ट दिलेली आहे. आता बघा टॉपिक नंबर 1 वर पहिला SAQ आहे म्हणजे आयुर्वेद निरूपणवर तुम्हाला पहिला SAQ येणार आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 2 वर दुसरा म्हणजे दर्शन निरूपणवर एक SAQ येणार आहे. द्रव्यवर एक SAQ, त्यानंतर गुणावर एक SAQ, कर्मावर एक SAQ आणि अशा प्रकारे 5 SAQ झाले. त्यानंतर 6वा आणि 7वा म्हणजे सामान्य आणि विशेषवर तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही टॉपिकवर एक SAQ येऊ शकतो. त्यानंतर 8वा आणि 9वा म्हणजे समवाय आणि अभाव याच्यावर दोन्हीपैकी कोणत्याही टॉपिकवर एक SAQ फिक्स, कारण आपण मागे देखील पाहिलं होतं की ह्याच्यावर LAQ येणार नाही आहे, फक्त SAQ येणार आहे. आणि 8वा SAQ तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या टॉपिकवर असेल म्हणजे परत द्रव्य किंवा गुणावर. म्हणजे तुम्ही जर द्रव्य आणि गुण केलं तर ते तुम्हाला सेपरेट SAQ सुद्धा येणार आहे आणि त्याच्या दोन्हीपैकी कोणत्यावर सुद्धा एक येणार आहे. म्हणजे ह्यावरून तुम्हाला समजते की कोणता टॉपिक किती जास्त डिटेलमध्ये आणि व्यवस्थित स्टडी करायचा. तर आता हे तर झालं SAQ. आता नेक्स्ट LAQ म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन. हे सर्व तुम्हाला मस्ट टू नो या पॉईंटवर येतात. कोणताही डिझायर टू नो किंवा नाईस टू नोचा LAQला विचारत नाहीत. त्यानंतर टॉपिक नंबर 1 किंवा 2 म्हणजे आपले पहिले जे 25 मार्काचं वेटेज होतं आयुर्वेद निरूपण किंवा दर्शन निरूपण, ह्याच्यापैकी कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला पहिला LAQ येणार. त्यानंतर दुसरा LAQ तुम्हाला द्रव्य विज्ञान ह्याच्यावर येणार. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला चौथ्या किंवा 5वा म्हणजे गुण किंवा कर्मावर येऊ शकतो आणि लास्ट LAQ तुम्हाला सामान्य किंवा विशेषवर येऊ शकतो. तर एवढं क्लिअर NCSMने दिलेलं आहे. फक्त तुमचं काम आहे की तुम्ही व्यवस्थित सगळे जे टॉपिक आहेत ते कव्हर करणे, त्याच्या नोट्स काढणे, त्याचं वाचन करणे. तर एवढंच तुमचं काम आहे. पेपरसुद्धा तुम्हाला मी हळूहळू म्हणजे जसं तुम्ही चॅनलमध्ये पुढे बघत जाल, व्हिडिओ बघत जाल, तसं तुम्हाला नवीन गोष्टी समजत जातील. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवर रोज आले पाहिजे, रोज व्हिडिओ बघितले पाहिजे. आपल्या चॅनलवर हँड रिटन नोट्सचे सुद्धा व्हिडिओ असतात आणि तुम्ही जर सेकंड इयरचे मागचे व्हिडिओ एकदा फक्त बघायचं म्हणून बघितले तर तुम्हाला एक असं जाणवेल की जेव्हा एक्झाम जवळ येते तसं आपण शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स किंवा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण अपलोड करत असतो. तर तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करा. त्याची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.